शस्त्र परवाना म्हणजेच बंदुकीचं लायसन हे त्या व्यक्तीला सुरक्षेच्या कारणास्तव दिलं जातं. पण आजकाल सोशल मीडियावर चमकोगिरी करण्यासाठी पोरासोरांकडून हीच शस्त्र मिरवली जातात, लोकांना दाखवली जातात. सुरक्षेसाठीच्या या शस्त्राला दिखाव्याचं रूप आलंय. गुंडगिरी, दादागिरी, धमकावणे, दबाव टाकणे, वर्चस्व दाखवणे यासाठी सर्रासपणे शस्त्राचं प्रदर्शन केलं जातं. बीडमध्ये घडलेल्या प्रकारानंतर याच शस्त्रांच्या परवान्यांची झाडाझडती घेण्यात आली. बीडमध्ये 1281 शस्त्र परवाने आहेत, त्यापैकी 600 रद्द करण्यात आलेत. आणखीन काही रद्दही होऊ शकतात. बीडमध्ये हवेत गोळीबार करणे, निवडणुकीत शस्त्रांचा वापर करण्याचे प्रकार समोर आलेत. सोशल मीडियावरही अनेकांनी याचे फोटो टाकलेले आहेत. मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर या सर्व गोष्टींना गंभीरतेने प्रशासनाने घेतलं आणि कारवाई केली. पण इतके शस्त्र परवाने दिले कुणाच्या सांगण्यावरून हा प्रश्नच आहे. बीडच्या आमदार खासदारांचा विचार केला तर 4 आमदारांकडे शस्त्र परवाने नाहीत, तर दोघांकडे आहेत. पाटोदा शिरूर आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांच्याकडे परवाना नाहीये. केज मतदारसंघाचे आमदार नमिता मुंदडा यांच्याकडे शस्त्र परवाना नाहीये. गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्याकडे मात्र शस्त्र परवाना आहे. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडेही शस्त्र परवाना आहे. माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडे शस्त्र परवाना नाहीये. परळीचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे शस्त्र परवाना नाहीये. तर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडे देखील शस्त्राचा परवाना नाहीये. तर हे शस्त्र मिळवण्यासाठी अर्ज कुठे आणि कसा केला जातो? बंदूक परवान्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विहित नमुन्यात अर्ज भरून द्यावा लागतो. हा अर्ज पोलीस प्रशासनाकडे पाठवला जातो. चौकशी करून पोलीस प्रमुखांकडे अहवाल दिला जातो. तो अहवाल जिल्हा पोलीस प्रमुखांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजुरीसाठी येतो. त्यानंतर शस्त्र परवाना मंजूर केला जातो. शस्त्र परवाना कोणाला मिळतो? ज्या व्यक्तीच्या जीविताला धोका व वन्य प्राण्यांचं संरक्षण या 2 कारणांमुळे शस्त्र परवाना दिला जातो. प्रत्येक शस्त्र परवाना देताना पोलिसांकडून संबंधित अर्जदाराची शहानिशा केली जाते. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याची माहिती घेतली जाते. त्यानंतरच शस्त्र परवाना हा मंजूर केला जातो. तर अशा प्रकारे शस्त्र परवाना मिळवता येतो, पण तो सामान्यांना सहजासहजी मिळत नाही. मात्र तुमची पोहोच असेल, राजकीय संबंध असतील तर तो मिळू शकतो, असं जाणकार सांगतात. प्रत्येक जिल्ह्यात राजकीय व्यक्तींकडेच जास्तीत जास्त शस्त्राचे परवाने असल्याचं देखील सांगितलं जातं. मात्र बीडमध्ये 4 आमदारांकडे हे परवाने नसल्याचं समोर आले, तर इतरांकडे मात्र हे भरभरून दिसून येत आहेत. सोशल मीडियावर आपण देखील पाहिलं की कशा पद्धतीने कमरेला बंदूक लावली जाते, हवेत गोळीबार केला जातो, अगदी सणावाराला देखील हवेत गोळीबार केला जातो आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले जातात. त्यानंतर आता बीड पोलिसांकडून अनेक शस्त्र परवाने रद्द केले गेलेले आहेत आणि त्यातूनच आता आमदारांकडे, खासदारांकडे किती परवाने आहेत ते देखील माहिती समोर आलेली आहे. एकूणच शस्त्र परवाने, त्याचा होणारा गैरवापर याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा.